नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, श्रीराम बायोसीड जेनेटिक्स ही जी कंपनी आहे तिनं जे 9792 हे जे मकाचं बियाणं मार्केटमध्ये 2-3 वर्षापासून विकत आहे। कंपनीनं जे रोगप्रतिकारक शक्ती, उगवण शक्ती, आवरेज जास्त प्रमाणात येत आहे असे जे दावे केलेले आहेत, तर ते दावे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत, खरे आहे की खोटे आहेत। त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया। मी संतोष यादव शिंदे, मुक्काम पोस्ट वेळापूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मी बायोसीड कंपनीचा संकरित मका 9792 या वाहनाची निवड केली। ह्या वाहनाची 4 एकर मकाची लागवड मी स्वतः केली आहे आणि ह्या मकेसाठी नियोजन पद्धतीने काम केलंय। त्याचं नियोजन, पाण्याचं नियोजन योग्य वेळी सर्व काही कमतरता होऊन नाही दिली आणि सर्व शेतकरी बांधवांना माझी हीच विनंती आहे की बाबा 9792 हे वाहन तुम्ही करा आणि योग्य पद्धतीचं नियोजन जर केलं तर आपल्याला योग्यच पद्धतीचं उत्पन्न या बाबतीत भेटणार आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी श्री सद्गुरु कृपा कृषी सेवा केंद्र लासलगाव। आज आपण आलो आहोत वेळापूर येथील प्रगतशील शेतकरी श्री समाधान शिंदे यांच्या शेतावरती। या शेतकऱ्यांनी श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचा 9792 या मकाच्या वाहनाची लागवड केलेली आहे आणि साधारण प्लॉट बघता 45 ते 50 क्विंटल एकरी अवरेज ही मका देईल असा अंदाज आहे आणि हा अंदाज चुकीचा ठरणार नाही याची मला पण गॅरंटी आहे, कारण मी गेल्या 3 वर्षापासून माझ्या दुकानमध्ये 9792 या वाहनाची विक्री करत आहे आणि शेतकरी समाधानी आहे। या मकाचा चारा पण चांगला आहे, अवरेज पण भरपूर आहे आणि एकाही शेतकऱ्याची आजपर्यंत जर्मिनेशन असो किंवा अवरेज कमी दिलं अशी एकही कंप्लेंट नाही। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी 9792 या मका वाहनाची निवड करावी आणि अधिक उत्पन्न घ्यावे। सर्व शेतकरी बांधवांना खरीप 2024 च्या शुभेच्छा आणि सर्वांनी मका वाहनाची निवड करताना श्रीराम बायोसीड जेनेटिक्सचा 9792 हा वाहन लागवड करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर रमेश आंधळे, राहणार पाचोरे बुद्रुक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मी बायोसीड्स कंपनीच्या 9792 या व्हरायटीच्या पीक पाहणी कार्यक्रमाला इथं आलो होतो। मी गेल्या 2 ते 3 वर्षापासून 9792 ही व्हरायटी लागवड करतोय। या व्हरायटीचं वैशिष्ट्य असे की योग्य पद्धतीत 8 ते 9 इंचावर जर आपण दाणा टाकून जर लागवड केली तर या व्हरायटीला कणसे एकसारखी येतात। मेन म्हणजे एका कणसामध्ये जवळजवळ, आता मी मोजमाप पण घेऊन बघितलं, 900 ते 1000 दाणे एका कणसामध्ये आहे। चारा एकदम योग्य पद्धतीचा आहे आणि कणसाची जी जाडी इतर व्हरायटीच्या वाहनाने जास्त आहे, त्यामुळे 5 ते 6 क्विंटल उत्पादन जास्त येतं। तुम्ही दाण्यांचा कलर बघितला असेल तर दाणे एकदम गर्द रंगाचे असल्यामुळे मार्केटमध्ये या वाहनाला चांगला भाव मिळतो आणि वजन मिळतं। इतर व्हरायटीचा विचार केल्यानंतर बियाण्याची किंमत एकदम वाजवी असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याच व्हरायटीची लागवड करावी आणि आपल्या उत्पन्नात वाढ करावी एवढी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो। सर्व शेतकऱ्यांना 2024 खरीप हंगामासाठी शुभेच्छा देतो। नमस्कार, माझं नाव अमोल विलास पालवे, राहणार वेळापूर। माझं शेतकरी ॲग्रो एजन्सी या नावानं दुकान आहे। तर मी 2-3 वर्षापासून 9792 ही मका शेतकऱ्यांना देत आहे, तरी शेतकऱ्यांचे फीडबॅक चांगले येत आहे। ही मका आवरेजला चांगली आहे, कोणत्याही प्रकारचे त्याचे वाळे येत नाही। इतर व्हरायटीपेक्षा 7 ते 8 क्विंटल बी उत्पादन जास्त येत आहे, तरी शेतकऱ्यांची याची दरवर्षी मागणी वाढत आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी 9792 ही मकाची लागवड करावी व सर्व शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामासाठी शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव शांताराम बाबूराव कुटे, राहणार वेळापूर। 9792 या मकाची लागवड गेल्या वर्षी आम्ही केली होती। हिचं वाला एकरी 45 ते 48 क्विंटल मका झाली होती आम्हाला। मी विठ्ठल काशीनाथ शिंदे, वेळापूर येथील शेतकरी। मी गेले 2 वर्षापासून 9792 ही मकाचं उत्पादन घेतो। उत्पादन खूप चांगलं आणि उगवण क्षमता पण 80 ते 90% पर्यंत आहे। त्याच्या भेटीचा आकार, वजन 300 ग्रॅम पर्यंत येतं भेटीचं आणि त्याचा चारा जनावरांना खाण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा आहे। एकरी रोपांची संख्या जवळजवळ 27-28 हजार ही पाहिजेच। योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी उत्पादन तुमचं 45 ते 47 क्विंटल पर्यंत येतं। आम्हाला स्वतःचा अनुभव आहे। प्रत्येक शेतकऱ्यांनी ही मका 9792 करावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। नमस्कार, मी सुहास मुरलीधर फेगडे। यावर्षी मी आमच्या शेतामध्ये बायोसीडचं संकरित मका 9792 या वाहनाची लागवड केलेली आहे। 9792 या वाहनाचं एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य असं यावर्षी आमच्या लक्षात आलं की उगवण क्षमता ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर याचं जे ताट आहे ते भरीव आहे, या चाऱ्याला चव आहे। ज्यावेळेला आपण हा चारा जनावरांना टाकू तर ते सुद्धा मोठ्या चवीने खातात। त्यानंतर आपण या बिट्टीचं जर निरीक्षण जर केलं तर ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत
अशी टपोऱ्या दाण्यांनी भरलेली आहे। मी सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती करेल किंवा आवाहन असं करेल की आपल्याला जर गुणवत्तापूर्ण असं जर आपल्या शेतामध्ये जर पीक काढायचं जर असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुणवत्तापूर्ण बियाणं हे बायोशीडचं 9792 आहे। शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामासाठी आमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा।